जीवघेणी स्मार्टवॉच. स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य. स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. यामुळे स्मार्टवॉच वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले. खरंच स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होऊ शकतो का? स्मार्टवॉच इतकं का घातक आहे याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं याची तपासणी केली. याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अमेरिकेतील नोट्रे डेम विद्यापीठात स्मार्टवॉचवर संशोधन करण्यात आलं. एका बड्या कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये PFASचे घटक आढळले. PFAS घटक हा घातक असून त्यामुळेच कॅन्सर होऊ शकतो. स्मार्टवॉचमध्ये एक सिंथेटिक पॉलिमर पदार्थ असतो. सिंथेटिक पॉलिमरचा वापर बाटल्या, खेळणी पॉलिथिन कप, प्लास्टिक पिशव्यांसाठी केला जातो. तसंच स्मार्टवॉचच्या पट्ट्यातही पॉलिमर वापरला जातो. त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी एक्सपर्टची भेट घेतली. यावेळी त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका आहे का याबाबत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की स्मार्ट वॉचेसमध्ये PFAS म्हणजे पॉलीफ्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस आणि परक्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस PFAS हे काही स्मार्ट वॉचेसमध्ये यूज केलं जातं, जे की शरीरासाठी हानिकारक आहे. कारण की हे जर शरीरामध्ये जर गेलं तर असं बघण्यात आलं आहे की कॅन्सर होण्याचे किंवा इन्फर्टिलिटी होण्याचे, लहान मुलांमध्ये काही अपंगत्व येण्याचे असे चान्सेस असतात, असं या अभ्यासात आढळून आलेलं आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सगळेच स्मार्टवॉच वापरण्यास घातक असल्याचे रिपोर्ट्स नाहीत. अमेरिकेत एका कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये PFAS घटक आढळल्याची माहिती आहे. PFAS घटकामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. PFAS घटकाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. स्मार्टवॉच घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यावी. सगळीच स्मार्टवॉच ही घातक नाहीत, मात्र काही कंपन्या हलक्या दर्जाचा PFAS घटक वापरतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं अमेरिकेत एका संशोधनातून स्पष्ट झालंय. मात्र भारतात असं संशोधन झालेलं नाही. यावर रिसर्च सुरू आहे, तरी देखील तुम्ही स्मार्टवॉच वापरताना काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम TV.